सुख झाले वो साजनी साजनी झाले वो साजनी सर्व सुखाचे आगर वापर कुबा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा वापर कुबा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा हॅलो दोघांचा आवाज मी दबायला आवाज हॅलो हॅलो गोकुळीच्या सुखा अंत पार राहिले का अंत पार राहिले का अंत पार राहिले का हरी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा कृष्ण नंदागरी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी
आनंदल्या नरनारी नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी या तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे तोरणे करती कथा गाते गाणे गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळ नंदा करी आनंदल्या नरनार आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनार बाळ कृष्ण नंदा घरी आनंदला आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आ तुका मने छंदे मन मोहिनी गोविंदे मन मोहिनी गोविंदे मन मोहिनी गोविंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या आनंदल्या नरनारी हरी धोबार कुमाये 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 हॅलो हरिभक्त पारायण वैजनाथ महाराज इंगोले आणि हरिभक्त पारायण नवनाथ महाराज लवगावकर नाही ऐका जा. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळचा सुखा गोकुळच्या सुखा सुखा गोकुळच्या सुखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण घरी बाळकृष्ण घरी पार नाही लेखा अंत पार नाही
पार खाले का बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी अनादला नर नारी अनादला नर नारी नर नारी आनंदला नर नारी नर नारी नर नारी आनंदला नर नारी आनंदला नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या 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 आनंदल्या
विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी समचरण सरोजम सांद्र नीलांबुधभम जगरणीत पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदनं कंदनेत्रं सदैधवलहस्तं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया
कथेचा विचारू त्यांचा कृपादान कथेचा विचारो त्यांचा कृपादान त्यांचा कृपादान कथेचा विचारू बाबाचे सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कधी दावे करू त्यांच्या कृपादाने कधी दावे करू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कधी दावे करू त्यांच्या कृपादाने दास तुका हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथे दावी तारो बाबा दे सद्गुरु दास तुका बाबा दे सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरे वसे माझा राया रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो शिव छत्रपती अलंकापुरी रम्य सिंहास्तनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्ति ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हा, हा. ओम नमो ज्ञाने ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला हे अनुग्रहाला धरो अनुग्रहाला धरो अनुग्रहाला धरो पावन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सोनू पंत तथा गुणी जनतया मामासे बोलिते नामे शंकर शंकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडेकरा वंदितो विठ्ठल विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला भंग इच्छेयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा काला या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाल विठाल तरी कीर्तनाला सुरू करण्यापूर्वी आपण तत्पूर्वी एक काम करूया आहे की नाही 12 वाजून गेलेत 12:15 व्हायलेत आज श्री प्रभू रामचंद्रजींचा जन्मोत्सव
आणि एकदा आपण फुलं टाकून घेऊया आहे की नाही. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. सकल जीवाचा उद्धार करणारी श्रीराम कथा आणि त्या प्रभू श्री रामचंद्रजींचा आज काय आहे, जन्म उत्सव आहे की नाही. एकदा त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी प्राचारण करूया. फुलं वाटा, फुलं द्या इथं समोरासमोर आहे की नाही. इथं आहेत नाही, द्या ना तोपर्यंत द्या, याच्यातले द्या ना महाराज, वाटा इथं समोर. हा द्या, समोर समोर द्या, जेवढे आहेत तेवढे आहे की नाही. प्रभू रामचंद्रजींचा या ठिकाणी जन्मोत्सव आहे. आपल्याला सर्वांना आहे की नाही एकदा महाराजांना आणि प्रभू श्री रामचंद्रजींना आपण या ठिकाणी बोलवत आहे की नाही. आइये महाराज विराजी, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा कहो मति अनुसार, कथा कहो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. प्रेम सहित गदी धरो, प्रेम सहित गती धरो. पधारे दशरथ कुमार विराजिए, कौशल्या कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान जय, रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान की जय. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. तुम्हा सर्वांना ज्ञात जरी असलं तरी सांगणे हे वक्त्याचं अगदी कर्तव्य असतं. या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये गेले 7 दिवस आपण या ठिकाणी या ज्ञान अमृतामध्ये स्नान करत आहात. आणि आजचा हा काला अर्थातच समारोपाचं कीर्तन सर्व गावकरी मंडळी, माझी जन्मभूमी आणि सर्वच ग्रामस्थ पैनिकर मंडळींनी गेले 2 वर्ष झाले. गेल्या वर्षी सुद्धा मी काल्याचंच कीर्तन केलं होतं आणि यावर्षी सुद्धा सर्व संयोजक आयोजक मंडळीच्या वतीनं पुनश्च एकदा माझ्याकडे ही काल्याची कीर्तनरूपी सेवा आली आणि त्या निमित्तानं मी तर असे म्हणेन, अहो भाग्य माझं आहे की नाही. एक तर एक जन्मभूमीमध्ये कीर्तन करणं. माणसाचं नाव किती मोठं आहे आणि माणूस बाहेर काय करतो याला किंमत नाही, तो गावात काय करतो याला किंमत आहे महाराज, आहे की नाही. आणि म्हणून सर्वच ग्रामस्थ मंडळीचं असलेलं प्रेम आणि त्यामध्ये विशेषत्वानं आहे का नाही, जन्मभूमीत कीर्तन आहे. आणि मी तर असे म्हणेन, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. या युक्तीप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य 108 महामंडलेश्वर आत्मानंद गिरीजी बाबा आहे का नाही, बाबा या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्वांनी एकदा टाळी वाजवा बाबांकरता, आहे का नाही. मी असं म्हणत होतो आहे की नाही, बाबांच्या आशीर्वादाने एवढे सप्ते चालू आहेत परिसरात आपल्या, आहे की नाही. काही उणीवच नाही. असं वाटत होतं, मनात एक संकल्पना होती. गेल्या वर्षी सुद्धा काल्याचं कीर्तन होतं पण बाबा आदल्या दिवशी येऊन गेलते मामा, आहे का नाही.
मागणी परच्या दिवशी येऊन गेलते. मी म्हटलं आज यावर्षी सुद्धा आपल्याला काही चान्स लागत नाही बाबा स्वतः आपल्या कीर्तनामध्ये येऊन बसण्याचा. पण त्या हनुमंतरायाच्या मनात असेल महाराज आहे का नाही. आले देवाजीच्या मना आणि तेथे या युक्तीप्रमाणे आहे का नाही महाराज. आज साक्षात बाबा मनात संकल्पना होती आणि मी कधी बोलून दाखवत नाही महाराज. मनातलं मनातच ठेवत असतो, पण पूर्ण करणारा कोण आहे तो आहे ना. आणि त्यांनी आज त्या देवानं आज ते काय केलं. सत्य संकल्पाचा दाता नाराजन, सत्य संकल्पाचा दाता नाराजन, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नाराजन, सत्य संकल्पाचा दाता सत्य नाराजन, संकल्पाचा दाता नारायण, सत्य 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 संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ, मनोरथ, मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नाराजन, सत्य संकल्पाचा दाता नाराजन. सर्व कारणी मनोरथ, मनोरथ, मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, दाता नाराजन. दाता नारायण. पूर्ण करणारा तो आहे महाराज आहे का नाही. म्हणून त्यांनी तो संकल्प पूर्ण केला. आज साक्षात बाबा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि या कीर्तनासाठी करता महाराष्ट्रातील एक एकाहुनी बळीरे असे ख्यातनाम कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज आहे का नाही. त्यामध्ये आवर्जून उपस्थित असणारे गेले 7 दिवस आपण ज्यांचं गायन ऐकत आहात असे श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट नवनाथजी महाराज लोहगावकर आहे का नाही मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना खूप खूप धन्यवाद. तसेच त्यांच्याच तोडीचे असणारे श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे नामदेव महाराज नरवडे गुरुजी आहे का नाही. गुरुजीचा स्वभाव सुद्धा गोड आहे महाराज. आणि गायन तर त्याच्यापेक्षा गोड आहे का नाही. दूध असावं आणि दुधात काय टाकावी साखर. खरंच महाराज स्वभाव सुद्धा खूप गोड आहे. तसेच श्री हरिभक्तीपरायण आत्ताच ज्यांनी नुकतीच समोर चाल गायली असे श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ मामा इंगोली आहेत. तसेच श्री हरिभक्तीपरायण शेषनारायण महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत. आणि गेले 7 दिवस आपल्या या ठिकाणी सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण ज्यांनी केलं आहे का नाही. आणि पोखवाजाची साथ सुद्धा त्यांनी बरेचशा कीर्तनाला केली. आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाचं भूषण श्री सचिनजी महाराज घोंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच इकडे मी नेहमी म्हणत असतो माझ्या कीर्तनात आहे का नाही आपले भीष्माचार्य गणेशराव बापू आहे का नाही बापू उपस्थित आहेत. आळंदीहून आपल्या सप्त्यासाठी विशेष वातानं उपस्थिती आहे त्यांची आहे का नाही. नाही तर ते मधात आलते काहीतरी कार्यक्रम होता वापस जाणार होते, पण ते म्हणले आता सप्ताह जवळ आलाय तिकडे आळंदीत काय करायचं आहे का नाही. असे त्र्यंबक महाराज आहेत. महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी आहे का नाही. आणि विशेषत्वानं ज्यांची मृदंगावरती साथ आणि नितांत माझ्यावरती अगदी छोट्या भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करतात असे मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग विशारद आमचे विठ्ठलजी अण्णा डोकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे का नाही. कसे प्रेमाचे माणसं असले की सहसा माणूस किती लांब असला तर दूर जरी असला तरी जवळ येतो. तेलंगणात होते ते पण म्हटले रामनवमीचं तिथं कीर्तन नव्हतं. मग ते म्हटले संध्याकाळी तर परत मी वापस जातोच. आणि मग इकडं आले आहे का नाही. विश्वस्वतानं त्यांची उपस्थिती आहे. अण्णांना द्यावे तेवढे धन्यवाद. तसेच दुसरे मृदंगाचार्य मृदंग सम्राट आहे का नाही आपल्या गावाचं वैभव उगवता तारा आहे का नाही. अख्ख्या आता हिंगोली जिल्हा नाही वाशिम जिल्हा सगळा ढुंडाळून काढला त्याने. कार्यक्रम त्याचे म्हणले की कुठं वाशिम जिल्हा आहे का नाही. असे सचिन महाराज घोंगडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सर्व गावकरी मंडळी आहेत. विशेषत्वानं शूटिंग करणारे आमचे चॅनलवाले दादा काय चॅनलचं नाव स्वरगुंजन का संगीत विशारद संगीत अलंकार आहे का नाही. चॅनलवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. फार दूरवरून आले दावंढ्यावरून आहे का नाही. आमचे मोहनराव आहेत. मोहनरावांचे ते मित्र आहेत. आणि मोहनराव म्हटले महाराज कीर्तन तुमचं आहे. त्या दिवशी गेलतो आम्ही कीर्तनाला तिकडं त्या याला आपले सरपंच आहेत ना त्यांचे ड्रायव्हर आहेत ते. पण माझं त्यांचं त्यांना परमार्थाची आवड आहे. विशेषतः ऑपरेटिंग वगैरे सिस्टीमची चांगली करतात मामा ते. आणि मग त्या दिवशी ते पाटणला कीर्तनाला आले पण तिथं काही माहोल नव्हता. ते म्हणले महाराज आजकाल जमाना कशाचा आहे मामा
कशाचा आहे का नाही? माहोल कशाचा आहे? मीडियाचा, सोशल मीडियाचा आहे ना, आहे का नाही? आपण आता घरी बसल्या जागी जेवण करत असताना सुद्धा काय पाहतो? काय पाहतो? हा, मोबाईल पाहतो रे. मोबाईल मध्ये काय पाहतो? रील आहे का नाही? आहे का नाही? ते म्हटले महाराज ऑनलाईनचा जमाना आहे, म्हणून चॅनलवाले आपले मित्र आहेत त्यांना सुद्धा बोलवतो, म्हणून चॅनलवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. तसेच सिस्टीमवाले आहेत आमचे जगूदादा, विजूभाऊ पाटील आहे का नाही, त्यांची सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे महाराज, आहे का नाही? कारण की कधी बटन कमी करतील आणि काही म्हणता येत नाही, त्याला माहिती आहे गावातलंच आहे, कुठं जाणार आहे आपल्याशिवाय, म्हणून सिस्टीम. कसं सिस्टीम अगदी गोड आहे महाराज, लावण्याकरता अनुभव लागतो ना महाराज, नाही तर उगच ते तिकडं बाहेर किती आवाज आहे. ते ट्रॅक्टरचे गाणी माहिती आहेत का तुम्हाला? ट्रॅक्टरवरले गाणे आपल्या खेड्यात. आता ट्रॅक्टरवर जर टेप लावला सगळ्या गावाला ऐकू जाते, पण मेन त्या ड्रायव्हरला, ड्रायव्हर ट्रॅक्टर चालवणार त्याला कमीच ऐकू येते ना. ते बाहेर आवाज असून काय फायदा, इथं पाहिजे, म्हणून आहे का नाही? सिस्टीमवाल्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच आता गावातील सर्वच आहेत, आहे का नाही? माझे राजे शिवाजी मित्रमंडळातील सर्व मित्रपरिवार असेल माझ्यावरती खूप प्रेम करतात महाराज, आहे का नाही? आमचे विशाल नवदुर्गा मंडळातील सर्वच या ठिकाणी पदाधिकारी सदस्य बसलेले आहेत. घनश्यामदादा आहेत, आहे का नाही? विकासराव आहेत, इकडं मानकरी आहेत, वैजनाथ आप्पा आहेत, इकडं तुळशीराम जे आहेत, आहे का नाही? विशेषत्वानं गेले 7 दिवस त्यांच्यावरती दुःखाचं सावट होतं. 7 दिवस जरी श्रवण करता आलं नाही, पण जाणता परमार्थिक असं म्हणतात, 7 दिवस जरी नाही आता येता आलं, पण काल्याच्या कीर्तनाला येऊन बसतो, आहे का नाही? असे बद्रीजी मामा माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. तसेच सप्ताहामध्ये धावपळीत सगळं नियोजन करणं, सगळं त्यांच्या एकट्याच्याच मागं आहे. आम्ही काय 4 बोटाचं धोतर लावतो आणि इथे येऊन उभं राहतो, नुसतं उभं राहायला काय महाराज, आहे का नाही? पण जे पळापळी करतात त्यांना त्यांची परेशानी माहीत असते. आता रात्री विजूबाबाला ते त्यांच्या कामाच्या याच्यात व्यस्त होते. विजूबाबाला काम, त्यांना फोन करण्याची सुद्धा आठवण राहिली नाही. त्यांना वाटलं आहेत एवढे महाराज लोक, कोणी फोन करतेच, आहे का नाही? पण बाबा बोलले, आहे का नाही? म्हणले शेवटी ज्याचा फोन यायचा त्याचा फोन आला नाही, आहे का नाही? प्रेमाचे माणसं आहेत महाराज, आहे का नाही? आमचे नितांत माझ्यावरती अगदी प्रेम करणारे आमचे कांतरावची मामा शेवाळे, आहे का नाही? चेअरमन पहिनी, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावच्या सरपंच उषाताई चंद्रकांतजी घोंगडे, आहे का नाही? त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच आता गावातील परिचित अपरिचित सर्वच जण आहेत, आहे का नाही? इकडे जे शिवाजीराव पाटील आहे, आणि विशेष महत्वानं ज्यांचं आज माझं यजमान सौजन्य, आहे का नाही? गावातल्या महाराजाला सौजन्याची काय गरज नाहीच ना, नसतीच हो. मी कधीच म्हणत नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे, मी तुमचं लेकरू आहे ना, मला तुम्ही काय करा इथं द्या, सेवा द्या एखादी, आहे का नाही? द्या, नाहीतर नका द्या. पण विशेष महत्वानं गेले 2 वर्ष झाले, गेल्या वर्षी सुद्धा त्यांचं सौजन्य होतं आणि या वर्षी सुद्धा कालपासून रात्रीपासून त्यांचे फोन, महाराज असं करायचंय, महाराज तसं करायचंय. म्हटलं अरे गावातच येईन, गावात माझा मोठेपणा करणं चांगलं वाटत नाही, नका करू तसलं काही. पण ते म्हणले नाही महाराज, आपल्याला करायचं म्हणजे करायचं. असे आमचे सुदर्शन भाऊ केशवराव घोंगडे पाटील, आहे का नाही? ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझं विशेष स्वतःनं सौजन्य सुद्धा त्यांच्याकडे आहे. मी गेल्या वर्षी, तुम्हाला आठवतंय ना आठवतंय माहिती नाही मला, पण गेल्या वर्षी मी मामा या ठिकाणी नारदाच्या गादीहून बोललो होतो. त्यांच्याकडं गेल्या वर्षी मला वाटते विटा सप्लाय करतात ते 2 ट्रक होते, 2 टेम्पो मोठाले. किती होते? 2 होते. मी कीर्तनात बोललो होतो की या वर्षी 2 आहेत अण्णा, पुढच्या वर्षी किती होतील? 4 होतील, 4. आणि त्यांना विचारा, नारदाच्या गादीहून बोलतोय, 4 झालेत का नाही झालेत? त्याच्यातला एखादा एकला असेल त्याने तर मला काय माहित नाही, पण 4 झालेत का नाहीत हे विचारा नामदेव बुवा. मग आपण जे बोलतो ते खरं होतंय. कोणाला काय विचारायचं ते विचारून घ्या. विठाल विठाल पण कोणाला बी नाही बरं, विशेषत्वानं जे माझं सौजन्य घेईल त्याच असं काय नाही महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. इकडं आमचे विनेकरी विठ्ठल बाबा आहेत, आमचे पानगुडे गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींकरता एकदा टाळी वाजवा सर्वजण, आहे का नाही? सर्वच भक्तिमती माता आहेत, पुरुष वर्ग आहे, बालगोपाळ आहेत. आमचे दोन्ही चोपदार बाहेर बसलेले, मंडपात बसलेले, सर्वच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे तरुण मंडळी, आहे का नाही? सुदर्शन आहे इकडं यामा सेठ आहेत, तिकडं आमचे कैलास भाऊ आहेत. सर्वच. आता सर्वांचे नाव जर घेत बसलो तर मला पहिलंच सांगितलं 1 वाजेपर्यंत नवनाथ भाऊ, 1 वाजेपर्यंत
आटपा. आणि आता काय काय सांगावं मलाच कळेना, पण तरी पण आटपण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी या नारदाच्या गादीवरून एकदाच नतमस्तक होतो महाराज. मस्तक मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांचा प्रतिवर्षी पंढरपूर येती माधुर हरी भेटी भेटी भेटी. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी एकदाच नतमस्तक होतो महाराज. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि काला या प्रकरणातील अभंग आहे महाराज. काला झाला म्हणजे संयोजकाला आयोजकाला वेगळं सांगण्याची गरज नाही की आज सप्ताह संपला. काला झाला. काला म्हणजे काय? काला काला म्हणजे तरी काय? का अधिक ला का आला याचा विचार करणं म्हणजेच काला आहे महाराज, आहे की नाही? तुम्ही बघा, मंदिर कोट्यावधी रुपयाचं बांधलं आणि मंदिराला फरशी टकाटक बसवली म्हणजे मंदिर पूर्ण झालं का हो? मंदिर पूर्ण झालं का फरशी चांगली बसवली म्हणजे? नाहीये महाराज. मंदिर किती लाखाचं बांधलं याला किंमत नाहीये. मंदिरावरती ज्या दिवशी कळस बसेल त्या दिवशी मंदिर काय झालं महाराज? पूर्ण झालं. पूर्ण, आहे का नाही? माऊली म्हणतात ना, देऊळाचे या कामा कळसू. कळस बसवला म्हणजे काय झालं? मंदिर पूर्ण झालं, आहे का नाही? तसं आजचं हे काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन आहे महाराज. नाही तर इतरत्र कीर्तनकार काही सुद्धा बोलू शकतो, भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी करू शकतो, पण आज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी उतारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भव सागरी उच्च निच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तारू भव सागरी उच्च निच अधिकारी अधिकारी अधिकारी. आज चरित्र उच्चारायचे कोणाचं हो? चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. भगवंताने जे गोकुळात चरित्र केले त्याचा उच्चार करायचे महाराज आपल्याला या ठिकाणी. तसं मंदिराला एकदा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. तसं आजचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. लोक याला पगाराचं कीर्तन म्हणतात, पण पगाराचं कीर्तन नाही महाराज. हे कशाचं कीर्तन आहे? प्रसादाचं कीर्तन आहे. आज स्वतः भगवंत आपल्याला प्रसाद देतो. प्रसाद, आहे का नाही? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ स्वतः भगवंत आज आपल्याला काला देणारे महाराज. म्हणून हे समारोपाचं कीर्तन आहे. तुम्ही बघा, नदी वाहते, नदी धावाधाव करते. कशा करता हो? वड्याला जाऊन मिळण्याकरता का? नदी वाहते कशा करता?
दुसऱ्या नदीला जाऊन मिळण्याकरता का? पोरो कसं आहे, नदी वाहते पण कुठं जाते? आ समुद्रात. हा हुशार आहेत गड्या. मांडी घालून बस. हा टाईट बसा एकदम. बेटे बेटे जमलं गड्या आता. हा नेमकं सुरू झालंय. चल देऊ आता 4 वाजेपर्यंत. हा काळजी करू नका, आहे का नाही? गंगा वाहते पण कुठपर्यंत हो? समुद्राला जाण्याकरता. जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजीने प्रश्न विचारला, बाळू सांग म्हणले गंगेचा उगम कुठून झाला? बाळूने उत्तर दिलं महाराज, गुरुजी गंगेचा उगम नाशिक जिल्ह्यामधून झाला. म्हटले असं? पुढे ती गंगा कुठे गेली? बाळू म्हणला, गुरुजी कुशावर्ता नावाच्या कुंडात आली. कुंडात. असं? म्हणले पुढे कुठे गेली? म्हणले कुशावर्ताच्या कुंडातून रामकुंडात आली. म्हणले असं? रामकुंडातून पुढे कुठे गेली? वेळ कमी असल्यामुळे बाळू म्हटला पैठणला आली. असं? पैठणहून पुढे कुठे गेली? म्हटला नांदेडला आली. आता फास्ट व्हायली ना, आहे का नाही, वेळ कमी असल्यामुळं. असं म्हटलं नांदेडला आल्याच्या नंतर समोर पुढे ती बासरला गेली. वा शाबास बाळू, खूप हुशार आहेस तू. गुरुजीने म्हटले बासरच्या नंतर पुढे कुठे गेली? बाळूनं सांगितलं, गुरुजी बासरच्या नंतर सप्तमुखाने समुद्राला जाऊन मिळाली. म्हणले ठीक आहे रे बाळू, आता समुद्रात गेली, आता कुठे गेली? बाळू म्हणला, गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. आहे का नाही? समुद्रात गेल्याच्या नंतर पुढं कुठं जाणार आहे? तू कमल गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माझ्या अवघ्या झाल्या उर्मी एक माझ्या कमल गंगा सागर संगम गंगा सागर संगम अवघ्या झाल्या टाळी वाजवा महाराज सर्वांनी नामदेव महाराजा करता, आहे का नाही? हा सात गोड पाहिजे हो म्हणणारे. आमच्या इथं कसं आहे, पहिलेच आमच्या मामा आमच्यापेक्षा जाणकार येतात. आयुष्य गेलं ना, आहे का नाही? त्याच्यामुळे ते दरवर्षी गायक सांगताना पहिलेच असे सांगतात आणि जोडच लावतात. हा आतापासूनच गेल्या पुढच्या वर्षीचं आमंत्रण आतापासूनच लिहून घ्या दोघं बी, आहे का नाही? सात गोड पाहिजे महाराज, आहे का नाही? हे एकट्याचा खेळ नाही, एकट्याचा नोहे खेळ आणि म्हणून मेळ. कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर आज अण्णा आहेत आणि इकडं गायला खूप दिवसाच्या नंतर असा योगा आलाय, आहे का नाही? त्याच्यामुळं काय आता सुट्टी, कथा येतच. नाही मापात. तुम्हाला माहिती का, जिल्हा परिषदची शाळा मामा भरो केव्हाही, बद्रीजी मामा, जिल्हा परिषदची शाळा भरो केव्हाही सुटणार पोरो सुटणार. बरोबर 4 म्हणजे 4 टायमावर, टायमाच्या पुढं जात नाही महाराज, आहे का नाही? सात गोड पाहिजे महाराज. नाही तर कसं आहे, काही ठिकाणी असा मेळ असते की सांगायचं काम नाहीच. आता 4-5 दिवसापूर्वीच कीर्तन झालं आणि मी कीर्तनाला गेलतो अण्णा, आणि पुढं मी प्रमाण म्हणत होतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा असं म्हणू लागलं, मामा शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. आता काय म्हणून घ्या. त्याच्याकरता सात कशी पाहिजे महाराज? गोड पाहिजे, गोड. त्याला म्हणलं, बाबा माझी आई तुमची चुलती असू द्या, माय चुलती असू द्या, पण मी काय म्हणालो नामदेव बाबा हे नीट ऐका. तुम्हाला पाठ नसेल तर नसू द्या, पण जे मी म्हणतोय ते नीट ऐका आणि मग तरी म्हणा. पुढं मी प्रमाण म्हणलं, रंगनी रांगत गुलगुला बोलत. प्रमाण काय होतं? रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचं परत म्हणू लागलं, रंगनी रांगत आणि गंगुला बोलत. त्याच्यामुळं ऐकून आज काय साथीला काय एक एकाहूनही बळी रे असे कलाकार आहेत महाराज. त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही. विठाल विठाल आणि पाहिजे महाराज. मधात चुटकुले नाही सांगितले की लोक म्हणतात आज काय जमलंच नाही. त्याच्यामुळं कसं आहे, लोकाला तत्वज्ञान किती मांडलंय हे महत्वाचं नाहीये महाराज, आहे का नाही? विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे
सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटे. एकदा का गंगा व्हायला लागली समुद्रात गेली की तिचं समारोप झाला महाराज. तसं आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन. आजचं कीर्तन म्हणजे उत्साहाचं कीर्तन. या कीर्तनात सर्वजण येऊन बसतात महाराज. सर्वच जण, आणि सर्वजण आज खुश आहेत महाराज. का? तसं जर पाहिलं तर या समाजामध्ये नामदेव 3 प्रकारचे लोक सांगितले. किती प्रकारचे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, म्हणे केले जन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. तुका म्हणेले जन, तुका म्हणेले जन, तुका म्हणेले जन, तुका महाराज सांगतात या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत महाराज. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. कोण कोणते हो? रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी. हे 3ही लोक आजच्या कीर्तनानं खुश आहेत महाराज. कसे ओळखायचे लोक माहिती आहेत का तुम्हाला? रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी. एका बापाला 3 लेकरं होते आणि त्यांनी एका साधू महात्म्याकडे गेले आणि महात्म्याला म्हणू लागले, बाबाजी माझे 3 मुलं आहेत, पण हे कोणत्या गुणाचे आहेत तेवढं मला सांगा. ते म्हटले काय हरकत नाही, 1 डझन केळं आणा. आणले महाराज केळं. त्याने 3 केळं 3ही लेकराला खायला दिले आणि केळ खाल्ल्याच्या नंतर एकाने केळ खाल्लं आणि टक्कर गाईला नेऊन टाकलं महाराज. दुसऱ्याने केळ खाल्लं, कचरा कुंडीच्या डब्यात नेऊन टाकलं. तिसऱ्याने केळ खाल्लं आणि रस्त्यावरती फेकून दिलं. कळालं का? नाही कळालं? हा, नसल कळालं सांगतो मी, त्याच्याकरताच उभं राहिलो ना तिथं, आहे का नाही? केळ खाऊन ज्यानं केळ गाईला चारलं तो कोण आहे महाराज? रजगुणी आहे. ज्यानं केळ खाल्लं आणि कचरा कुंडीत टाकलं तो सत्वगुणी, आणि ज्यानं केळ खाल्लं आणि रस्त्यावरती फेकून दिलं तो कोण आहे महाराज? तमगुणी आहे, तमगुणी. तसं आजच्या कीर्तनाने 3ही प्रकारचे लोक खुश आहेत महाराज. का? रजगुणी खुश आहे. कशा करता? आज देवाच्या लीला चरित्र ऐकायला मिळणार आहे त्याच्या करता. सत्वगुणी खुश आहे. कशा करता? आज प्रसाद खायला मिळणार आहे, है का नाही? आता हे कीर्तन संपलं की लगेच काय? हा, भोजन पंगत आहे ना, त्याच्यामुळे, है का नाही? तो कशाच करता खुश आहे? त्याला खायला या ठिकाणी प्रसाद ग्रहण करायला मिळणार आहे. आणि तमगुणी खुश आहे. का खुश आहे? तमगुणी म्हणत असेल गेले 7 दिवस लावले रे ना, भन भन भन, उठलं की सुटलं, उठलं की सुटलं. आजच्यानं ते एकदाच मिटलं महाराज, आहे का नाही? म्हणून असे 3ही प्रकारचे लोक आजच्या कीर्तनानं काय आहेत? खुश आहेत महाराज, खुश. म्हणून आणि हे 3 जरी खुश असले तरी विशेषत्वानं अगोदरच सांगितले महाराज, आहे का नाही? आजच्या कीर्तनात स्वतः भगवंत येतो आणि काय करतो महाराज? प्रसाद देतो. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि तो प्रसाद ग्रहण करण्याचं शरीर जर म्हटलं तर हे एकच आहे महाराज. नाही ते इतरत्र कुठं सुद्धा मिळत नाही. हा, कुठंच नाही, कुठं. स्वर्गात सुद्धा असा काला नाही. स्वर्गात असे वाजवणारे आहेत का? नाही. असे गाणारे आहेत का? नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही. नाहीये महाराज. वैकुंठा
नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, आणि कवळ काही काल्याचे नाहीये महाराज. म्हणून तर स्वर्गातले देव सुद्धा येथे येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छित आती देवान मृत्यू लोकी व्हावा जन्म आहे. अहो तिथं खूप सोहळे आहेत, उत्तम सुविधा आहेत. कुठं? स्वर्गात. पण इथं जे करता येतं ना ते स्वर्गात करता येत नाही महाराज, आहे का नाही? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, नाही. स्वर्गात सुद्धा नाही महाराज. भगवंताचं नाम, भगवंताचा काला कुठं आहे? इथंच आहे महाराज. काला स्वर्गात सुद्धा नाहीये. आज आपण पैनीत काला करतोय, पण हे पैनी राहिलं नाही महाराज. आज पंढरपूर झालंय, पंढरपूर महाराज, आहे का नाही? सर्वजण या ठिकाणी बघा ना किती हे बाल गोपाळ सर्व असं गच भरल्यावानी वाटायला, आहे का नाही? मी तर म्हणतो दरवर्षी काला मावाच राव. 7 दिवस एवढे लोक नसतात हो, एवढे कुठे असतात? हा, काल्याच्या कीर्तनाला असतात महाराज. पहा ना किती जण आले, आहे का नाही? हळदीचे कामं चालू आहेत, पण तरी पण सर्व कामं सोडून आज, आणि जाणत्या परमार्थाची निशाणी महाराज. जाणता परमार्थिक नाही 7 दिवस सप्ताहाला श्रवण करण्याकरता येता आलं, पण काल्याच्या कीर्तनाला येऊन बसतो. का? काल्याचं कीर्तन ऐकलं म्हणजे सर्व कीर्तन ऐकल्या सारखंच आहे. असं डोकं नका लावू आता की पुढच्या वर्षी 6 दिवस यायचं नाही, फक्त काल्याचे कीर्तन, असं नाही महाराज, आहे का नाही? स्वतः भगवंत आज प्रसाद देणार आहे, काला करणार आहेत. काला एक तर संत किंवा देव आणि जीव यांच्यातच होत असतो महाराज. काला देवानं केला, हा, आणि नंतर काला केला महाराज. कोणी केला? माझ्या माऊलीनी केला वाळवंटात. वाळवंटात पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आधार राजा गोकुळा शिरलाया वाटी, आधार राजा गोकुळा शिरलाया वाटी. एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावाटी. म्हणून देव संत आणि तुम्ही आम्ही जीवांच्या मिळूनच काय होत असतो महाराज? काला होत असतो, आणि त्याच काला आपल्याला या ठिकाणी भक्षण करायचा आहे. तोच तो देवाने जो प्रसाद दिलाय तो आपल्याला या ठिकाणी ग्रहण करायचा आहे. म्हणून चरित्र उच्चारायचंय. कुणाचं? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ते उच्चारावे, आणि केले देवे गोकुळी. आज ज्यांचा जन्म आहे कुणाचा? प्रभू रामचंद्रजींचा. त्याच्या चरणात त्यांच्या त्या जीवनाचं आपण आचरण करायचंय, आणि भगवंताच्या लीलाचं या ठिकाणी पण फक्त वर्णन करायचंय. प्रभू रामचंद्रजींच्या सारखं कोणी जर एखाद्यानं ठरवलं की मला प्रभू रामचंद्रांसारखं वागायचंय, तर निश्चित खरं होऊ शकेल महाराज. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, ऐक नाही कोण? असा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी यांच्यासारखं आपल्याला राहता येईल, वागता येईल. पण कोणी एखादं म्हणेल आजच काल्यात ऐकून आलो, भगवान श्रीकृष्णानं देवानं किती बायका होत्या देवाला? 16,108. आणि ते घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणू लागला, अण्णा म्हणे मी आजच काल्याच्या कीर्तनावर आलो, आणि असं मी ऐकलंय की देवानं 16,108 बायका केल्या. मला तर तू एक आहेस, आणखीन एक करू का? ती म्हणली असं मी पण आजच प्रताप पांडव ऐकाय गेलते म्हणे, आणि तिथं मी ऐकलंय
असं महाराजाच्या तोंडून ऐकलंय म्हणे की द्रौपदीला किती किती पती होते? हा, द्रौपदीला किती पती होते? 5. बोला ना, किती होते? जरास बोलत जा. कसं आहे कीर्तन म्हणजे कसं आहे, नाही तर कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो समजलं पाहिजे ना. कीर्तनात बसल्याच्या नंतर समजलं पाहिजे महाराज, आहे का नाही? नाही तर हे जुने लोक एक मन म्हणतात, गाढवा पुढं आणि रातचा पुढचं तुम्हीच म्हणा, मी म्हणत. हा, म्हणून कीर्तनात बसल्याच्या नंतर समजलं पाहिजे. नाही समजलं तर केवळ माना तरी हलवा, आहे का नाही? तेवढंच मला समाधान वाटेल की तुम्हाला कीर्तन समजायला, आहे का नाही? नाही तर काहीला काहीच समजत नाही. एक जण हॉटेलमध्ये गेलं चहा पियाय, ते म्हणे चहा नको कॉफी घेऊ म्हणे. त्यानं सांगितले एक कॉफी आणा म्हणे. कॉफी पिली नामदेव बुवा त्यानं, आणि कॉफी पिल्याच्या नंतर वेटरनं सांगितलं, तो उठल्याच्या नंतर 20 रुपये मालक, एक कॉफी घ्या. ते त्या मालकापाशी गेलं आणि म्हणे 20 रुपये एवढूशा पाण्याचे, गढूळ पाण्याचे? कॉफी तरी तुमची धडका गोड होती, 20 रुपये? ते बघा ना म्हणले समोरच्या दुकानात काय लावलंय की कॉफी 2 रुपये आणि तुम्ही 20 रुपये घेता, डायरेक्ट 10 पटीनं भाव. ते म्हणे बाबा ती झेरॉक्सचं दुकान आहे, हे हॉटेल आहे का नाही? विठाल विठाल कोणाला काहीच समजत नाही महाराज, म्हणून निश्चित समजलं पाहिजे. काय चालू होतं आपलं, काय चालू होतं? हा, कीर्तन जमलं गडे आता. विठाल विठाल हरी विठाला 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 विठाला. ते म्हणू लागले, मी पण त्याची पत्नी म्हणू लागली, मी पण आजच प्रताप पांडव ऐकून गेले. आले म्हणे, आपल्या इकडे लावतात ना पोथ्या प्रताप पांडवाच्या, आहे का नाही? माहिती आहे का नाही तुम्हाला? आणि त्याच्यात मी पण ऐकलंय म्हणे की एका द्रौपदीला किती पती होते? 5. ती म्हणे तुम्ही एखादी करा, मी पण एखादा हा करते म्हणे. मग ते द्रौपदीला 5 पती होती म्हटल्याच्या नंतर ते म्हणे नको नको, तेरी बी चूप आणि मेरी बी. असं नाही महाराज, देवाच्या चरित्राचा फक्त या ठिकाणी आपल्याला उच्चार करायचा आहे. आचरण प्रभू रामचंद्रजी सारखं होणार नाही. एखाद्याला जर म्हटलं तू कर दुसरी पत्नी, पण भगवान श्रीकृष्णानं 12 गाव अग्नी गिळला होता, तू गिळून दाखव, बिळीचा चटका तरी सहन होईल का महाराज आपल्याला? होईल का? नाही होत महाराज. अरे भगवंताने पर्वत उचलले, गोवर्धन पर्वत उचलला एका कणगळीवर. त्याला म्हणावं दाखव महाराजाची स्विफ्ट गाडी उचलून, जमल का मामा? नाही महाराज, शक्य नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. भगवंताचं चरित्राचा उच्चार करायचा आहे, पण कुठे? गोकुळात. हा, गोकुळात जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा आहे. पण पूर्व जर आपल्याला जर बघायचं झालं तर मथुरेचा राजा कंस आणि त्या कंसाची बहीण देवकी, तिचा विवाह सोहळा त्यानं मथुरेच्या नगरीमध्ये थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला. आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर काय निघली? वरात निघली. वरात आपण आता लग्नाच्या अगोदर काढतो वरात, आहे का नाही? आणि पूर्वी लग्न झाल्याच्या नंतर वाट लावताना त्या नगरीमध्ये भव्य दिव्य अशी ती पालखी सजवलेली. स्वतः कंस, तिचा भाऊ देवकीचा भाऊ स्वतः बसला महाराज. कशावरती? राजा होता, बलवान होता, सिलवान होता, स्वतः बसला. एकुलत्या एक बहिणीचा लग्न सोहळा पार पाडल्याच्या नंतर ती थाटामाटात त्या ठिकाणी वरात निघली. आणि वरात निघल्याच्या नंतर त्या वरातीमध्ये मध्येच व्यत्यय निर्माण झाला महाराज. आकाशाची वाणी झाली महाराज, कडकड 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 इडांचा कडकडाट. आणि ती आकाशाची वाणी सांगू लागले, हे कंसा, तुझ्या बहिणीची एवढी थाटामाटात या ठिकाणी वरात काढतोस ना, तिच्याच पोटी जन्म घेणारा आठवा तुझा आठवाईचा पुत्र वदिन तुझी, आठवाईचा पुत्र वदिन तुझी, आठवाईचा पुत्र वडील आठवाईचा पुत्र वडील आठवाईचा पुत्र वदिन तुझी, आठवाईचा पुत्र वदिन तुझी, आठवाईचा पुत्र वडील आठवाईचा पुत्र वडील ऐकुनी मनसी क्रोधावला, ऐकुनी मनसी क्रोधावला, हे बोलिया खडक महाराजा धावला, 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 धावला. आकाशाच्या वाणीनं सांगितल्याबरोबर, आहे का नाही, घेऊन या खडग मारा या धावला. लगेच महाराज त्यांना अशी
तलवार काढली आणि बहिणीचा मारण्याकरता जाणार तेवढाच हात धरला महाराज. वसुदेव म्हणू लागले, अरे एवढा मोठा तू तुझ्या बहिणीचा विवाह सोहळा या ठिकाणी थाटामाटात केलास, एवढी तिची वरात काढतोस, आणि आता जर तिला जर तू मारलं, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे ना. मग तू एक काम कर, आम्हाला काय कर, बंदीशाळेत ठेव. आणि प्रेम असंच आहे महाराज माणसाचं, जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत सर्वजण प्रेम करतात महाराज. एकदा का माणसाची वाईट वेळ सुरू झाली रे झाली, जवळ असलेले माणसं सुद्धा दूर जातात महाराज, दूर. मी तर म्हणेन काही समाज आणि काही लोक तर असे आहेत महाराज, पैसा आहे तोपर्यंत भाई रे सब पैसे के बाजी, भाई रे सब पैसे के बाजी, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, जय हो. अपना साथी नहीं रे कोई, साथी नहीं रे कोई, जिनका साथी नहीं रे कोई, जब अपने पल्लों में पैसा हो तब लोग सलाम करे, आम करे. अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले, पैसा तेरे तीनों ना, पैसा तेरे तीनों ना. परशु भाई रे सब पैसे भाई रे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती तोवरी मोठा झाले धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे बहीण म्हणे दादा, दादा दादा. वा वा वा, टाळी वाजवा महाराज एकदा, आहे का नाही. धनवंता लागे सर्व मान्यता आहे, जोवरे चाले मोठा धंदा, तोवरे बहीण म्हणे भाई रे सब पैसे के. इथं प्रमाणालाच काही कमीच नाही महाराज. मला तर वाटतंय आता शिक नेमकं जोरात आलंय अण्णा. आहे का नाही. त्याच्यामुळं आज काय कमी नाही महाराज. तुम्ही आता थोडस करा अर्जेस, आहे का नाही. आणखीन 15-20 मिनिटं करतात मामा आहेत ते. विठ्ठल विठ्ठल जास्त वेळ मी बी घेणार नाही महाराज, नाही तर मला बी लय चांगले अनुभव आलेत. कीर्तन होतं 9 ते 11 नामदेव बुवा, वाजले 11:30. सुरुवात व्हायलाच उशीर झाला अण्णा, मग जरासा अर्धा तास वेळ झाला बोलता बोलता. 11:30 वाजले. 9 ते 11 कीर्तनाची वेळ. आपल्या इकडे रात्री कीर्तन म्हणजे 9 ते 11 सुदर्शन भाऊ, आहे का नाही. पण 11:30 वाजले. एक मंदिराच्या बाहेर रूम न घेऊन फिरू लागलं, मंडपाच्या बाहेर. नवनाथ मामा मग मी ते बाहेरच पाहिलं मामा, ते बडबड करू लागलं मंदिराच्या बाहेर, तिकडे मंडपाच्या बाहेरच. ही काय वेळ आहे का म्हणे कीर्तनाची. 9 ते 11 वेळ, 11:30 वाजले. यायला काय धंदाच नाही. यायच्या मनानं जेवढा वेळ म्हटलं तेवढा वेळ कीर्तन करायलेत. आणि मी ते जरा जरा ऐकलं. आमचे मामासारखे तिथं कार्यकर्ते होते, त्याला म्हटलं अहो ते माणूस बघा ना, कीर्तन संपल्याच्या नंतर त्यांना म्हणलं ते बघा ना, ते किती वेळचं झालं बडबड करायले. 9 ते 11 वेळ होती, 11:30 वाजले. ते म्हणे महाराज काय टेन्शन घेऊ नका, जा तुम्ही. अहो नाही जा म्हणलं, कशाचं बाबा, आहे का नाही. रात्री बेरात्री फिरणारा एकटा माणूस आहे म्हणलं मी, आहे का नाही.
एकदा गाडीपर्यंत तरी नेऊन घाला. ते म्हटले असं चला म्हणले महाराज येतो गाडीपर्यंत, सोडा म्हणलं मला गाडीपर्यंत. आले बाबा गाडीपर्यंत आले, गाडीत बसणार. पण मी पण जरासा आहे, पण जरासा खोडकरच माणूस आहे जरासा. त्याला मी म्हणलं एकदा मला त्यांना बोलूच द्यावं, आहे का नाही. असे भेटतात आमच्या घनश्याम दादा सारखे याच्यासारखे, आहे का नाही. आणि त्याला टोचावंच लागतंय, बोलावंच लागतंय महाराज, आहे का नाही. मग गेलो त्यांच्या जवळ, त्यांना म्हटलं का हो तुम्ही एवढे झाले मंडपाच्या बाहेर बडबड करायला, ही काय वेळ आहे का कीर्तनाची? 9 ते 11 वेळ आहे, 11:30 वाजले. म्हणलं तुमचं म्हणणं तरी काय, तुमच्या हातात रुग्ण हाणायचं का म्हणलं तर येतच हाणून घ्या, हा आहे का नाही. काय होईल ते धरणारी माणसं आहेत म्हणलं, इथं धरतील. पण कुठं जर रस्त्याने भेटले तर आपल्याच्यानं काय तुमच्यासोबत वाद करणं होत. ती म्हणली नाही हो महाराज तुमचा काहीच विषय नाही, कीर्तन खूप गोड केलं म्हणे तुम्ही, खूप सुंदर कीर्तन झालं तुमचं. उलट त्यानं 500 रुपये दक्षिणा मलाच दिली नामदेव बुवा. बोलायला लागतंय अशा माणसाला, बोलायला लागतंय. मग त्यानं 500 रुपये दक्षिणा दिली, दर्शन घेतलं मामा. म्हणलं मग एवढा वेळ झाले तुम्ही बडबड का करू लागले? ते म्हणे महाराज तुमचं काहीच नाही हो, तुम्ही बिंदास निघून जा, ज्यानं तुम्हाला तारीख दिली म्हणे त्याच्याकडे पाहतो. तसं नको व्हायला, जास्त वेळ झाल्यावर आमच्या मामाला लोक म्हणतील यावर्षी ठेवलं त्या बाल्याचं कीर्तन, पुढच्या वर्षी म्हणायला आल्यावर जातीवर उतरल्यावर लोक बाल्या काय बालू काय काही महाराज तू या घरचा म्हणतील, येत नाही, आहे का नाही. विठाल विठाल म्हणून पैशाला सुद्धा किंमत आहे महाराज. एका ठिकाणी मी असं वाक्य ऐकलं होतं, वाक्य लिहिलेलं होतं बघा, पैशाला किंमत आहे. वाक्य असं होतं, पैसा हा ईश्वर नाही. काय वाक्य होतं? पैसा हा ईश्वर नाही, पण ईश्वरापेक्षा कमी सुद्धा नाहीये महाराज, आहे का नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाजात किंमत आहे महाराज, नाहीतर इतरत्र किंमत नाही. आणि असंच प्रेम आहे माणसाचं महाराज, क्षणाक्षणाला बदलणारं प्रेम हे माणसाचं आहे महाराज. लगेच त्याला कळालं कंसाला की माझ्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा जर मला जर मारणार असेल तर खडग घेतलं महाराज आणि तिला मारण्याकरता धावला. तेव्हा वसुदेवानं सांगितलं हिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे ना, तर मग एक काम कर, आम्हाला बंदी शाळेत ठेव आणि जो कोणी आठवा जन्माला येईल आम्ही ते तुला आणून देऊ, तू बघ मग त्याचं काय करायचंय. बंदी शाळेत ठेवलं, पहिलं बाळ जन्माला आलं महाराज आणि सेवेकरी कंसाकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्याला वाटलं याच्या पोटी येणारा आठवा मला मारणार आहे, हा तर पहिला आहे, मग याला मारून काय करता. पण तेवढ्यात तिथं कोण आले? कळीचे नारद मुनी आले महाराज. आणि नारद मुनी सारखे माणसं कधीच चांगलं होऊ देत, कधीच चांगलं होऊ देत. खुशाल नाही म्हणाले तुम्ही, आहे का नाही. असतात महाराज, आहे का नाही. तुम्ही नाही बरं, नाही तर तुम्हाला लावून घ्याल, पुन्हा भेटचाल मला कीर्तन झाल्यावर. आले आणि सांगू लागले अहो तुम्हाला काय माहिती आठवा मागून आहे का पुढून आहे का मधातला आहे, आठवा कोणता सुद्धा असू शकतो. म्हणून काय कर, वधी बाळकाशी ठेवू नको. मारून टाकले महाराज, आहे का नाही. आणि कशा करता आले होते नारद मुनी? पुण्य सारण्याकरता आले होते महाराज. त्यांना जर वाटलं की असं जर हा बाळाचं जर रक्षण करू लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही. आणि मग असे मारल्याच्या नंतर ज्या वेळेस आठवा जन्माला येणार त्यावेळेस अंधार गिट्ट पडलेला, रात्रीचे 12 वाजलेले आणि भगवान श्रीकृष्णाचं कारागृहामध्ये या ठिकाणी प्रागट्यकरण झालं. गोपाल श्रीकृष्ण भगवान की आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवंत सांगू लागले तुम्ही काय करा, मला येथे ठेवू नंदाच्या घराला मज गोकुळाला, नंदाच्या घराला मज गोकुळाला, नंदाच्या घराला मज गोकुळाला, नंदाच्या घराला मज गोकुळाला. आया बसले थे हे विहार बजले थे, आया बजले थे हे विहार बजले, मन प्यासे रक्त पाळले त्या मोहिले सकळ, मन प्यासे रक्त पाळले त्या मोहिले सकळ, नंदाच्या घराला मग गोकुळाला, नंदाच्या घराला मग गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. देव सांगतात की मला येतं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे.
पण त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर वसुदेवानं तर भगवंताला अशी कडकडूनच मिठी मारली महाराजांनी, सोडायला तयार नाहीत. पण माईच्या डोळ्यात, आईच्या डोळ्यात अश्रू आले महाराज, आहे का नाही. लपवा लपवा जगजेठी, सोडा सोडा मिठी. पण माता सांगू लागली की तुम्हाला माहिती नाही का, मिठी सोडा, याला लवकरात लवकर घेऊन जा. तुम्हाला माहित नाही आपल्या 6 बालकाचं काय केले ते, आहे का नाही. त्याच्यामुळं लगेच भगवंताला उचललं महाराज, भगवंताला डोक्यावरती घेतलं आणि डोक्यावरती घेतल्याच्या नंतर पायीची बंधने गळती. म्हणून घ्यायचंच असेल तर देवाला डोक्यावर घ्या महाराज. एकदा का कुठलंही काम करा, संसारातला असो परमार्थातला असो, एकदा का देवाला ठेवून केलं रे केलं की सगळंच पूर्ण होते महाराज. फक्त देवावरती विश्वास ठेवून करणं खूप गरजेचं आहे महाराज. मी एवढं मोठं उभं केलंय फक्त कशाच्या जोरावर, देवावरती विश्वास ठेवला त्याच्या जोरावर आहे महाराज, नाही ते इतरत्र काही सुद्धा नाहीये. म्हणून देवाला डोक्यावर घ्या. देवाला डोक्यावरती घेतलं, रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि डोक्यावरती घेतल्याच्या नंतर निघाले महाराज. कुठं निघले, गोकुळाकरिता निघाले. आणि निघाल्याच्या नंतर यमुना मातेला दर्शन दिलं. तिथं माया उपजली होती, तिथलचे सुद्धा सर्वजण झोपेत होते. तिथे भगवंताला ठेवलं, परत माया डोक्यावरती घेतली आणि कुठं आले, मथुरेत आले. मथुरेतलं सोडून द्या, आता बघायचं कुठं आपल्याला, गोकुळातलं. आणि तिथं भगवान श्रीकृष्ण आल्याच्या नंतर भगवंताने सकाळची वेळ आहे आणि रडायला सुरुवात केली. रडल्याचा आवाज ज्या वेळेस सुनंदानं ऐकला, सुनंदानं, आहे का नाही, नंदबाबाची बहीण होती, बहीण सुनंदा. आणि सुनंदानं आवाज ऐकला आणि रडण्याचा आवाज कुठून येतोय बघती. आज जाती तर काय झाला होता, पुत्र झाला होता, पुत्र लाला झाला होता, लाला. आणि ती पळतच सुटली. गवळण मनती गवळणीला, मनती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. एक धावी एक पुढे वाटिताची सुंठ बडे, एक धावी एक पुढे वाटिकावी सुंद पडे. वान घेऊन आता नंदा घरी झाली दाटी, वाण घेऊन आली नंदा घरी झाली दाटी. बला झाली दासी जणी हे लगाली, चल बला झाली हे जगाली. गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, मनती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळणी. आणि ती गवळण सगळ्या गोकुळात सांगायला सुटली महाराज. एका गवळणीला सांगू लागले. आणि सर्वात फास्ट नेटवर्क जर असेल तर ते कोणतंही महाराज, सगळ्यात फास्ट नेटवर्क कोणतंही माता हो, गवळणीचं, म्हणजेच माता माऊलीचं. एका बाईला सांगायचं भक्त पाटील हे असं असं, आता पैनीत घडलंय बरं. अख्ख्या पैनील कवा माहीत होतंय काय सांगता, पैनीत माहीत होतंय तिकडे हिंगोलीत पण दूर लागते जाऊ. सगळ्यात फास्ट नेटवर्क एक तर जीमेल आणि दुसरा फिमेल. विठाल विठाल. हो. आणि मग सर्व गोकुळात माहीत झाल्याच्या नंतर त्या गोकुळात एवढा आनंद झाला का भगवंत आलता त्या सुखाला अंत पारच गोकुळीच्या गोकुळीच्या
भगवंताचं प्रागट्यकरण झाल्याच्या नंतर तिथं सुखाला पारावरच राहिला नाही महाराज. गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा, आहे की नाही महाराज. एवढा सुखाचा आणि एवढा त्या ठिकाणी आनंद निर्माण झाला की सर्वजण त्या सुखात नाहून गेले महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. का आनंद झाला तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोपाल त्या ठिकाणी भगवंत स्वतः अवतरण धारण केल्याच्या नंतर तिथलच्या सुखाला काही अंत पारच राहील नाही. आणखीन काय केलं हो त्याने तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुडिया तोरणे 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 तोरणे गुडिया करीती कथा गाती गाणे 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 बाळकृष्ण बाळकृष्ण काय केलं त्यांनी आणखीन तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. घरावरती गुढी उभारल्या महाराज, तोरणं बांधले आणि अगदी त्या गोकुळात भक्तिमय वातावरण आनंदातच होते महाराज. आणि तसंच आहे महाराज, एकदा का गोकुळात तर स्वतः देव आलते. आपण बघा गेले 7 दिवस फक्त देवाचं नामस्मरण श्रवण करतोय, भगवंताचं चिंतन ऐकतोय, तरी 7 दिवस कुणीकडे गेले कळाले का हो मायो? अजिबात कळले महाराज. त्या भक्तीत असे काय ते इथं श्रीमद भागवत कथा चालू असताना ते पार्टन ते आनंद होत होते महाराज. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. आता उद्या जर चौकात जर इथं म्हणलं, एखाद्याला म्हणलं नाच बरं, तर नाचल का हो? नाचल का कोणी? अजिबात नाचणार नाही महाराज. पण काय तो कथेतला आनंद, सर्वजण एवढा त्या नामस्मरणात दंग होते. हे देवाच्या नामस्मरणाची ताकद आहे महाराज. आणि तिथे तर स्वतः भगवंत आले होते. जिथं भगवंत असतो तिथं कशालाच कमी नसते महाराज. आणि भगवंत कुठे असतो तर जिथं नामस्मरण चालू असतं तिथेच भगवंत असतो महाराज. आता आपलं कीर्तन चालू आहे, आता आपण नामस्मरण करतोय, पण येथे सुद्धा कुठेतरी भगवंत बसलेले आहेत, आहे का नाही. एकदा नारदाने विचारलं, देवा तुम्ही असता कुठे? त्यावेळेस उत्तर देतात कोण? भगवंत. माझे भक्त गाती जेथे, आणि नारदा मी उभा तेथे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा, आहे का नाही महाराज. सुंदर प्रमाण दिलं महाराज. जिथं भगवंताचं नामस्मरण चालू असतं तिथं सुखाला पारावरच नसतो महाराज. आणि म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. एवढंच नाही, जी कोणी गवळण त्या भगवंताला पाहायला जायची तिचं मन तिच्या ताब्यात. तुका मने छंदे, 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 मन मोही रे, मन मोही रे, गोविंद बाळकृष्ण, नंदा घरी बाळकृष्ण, मन मोही रे.
जी कोणी गवळण त्या भगवंताला पाहायला जायचे महाराज, तिचं मन तिच्याकडे राहत नव्हतं. ते कुठं लीन व्हायचं? त्या भगवंताच्या चरणावरती, त्या स्वरूपावरती लीन व्हायचं महाराज. कारण तो भगवंतच आहे कसा, एवढा सुंदर भगवंत आहे महाराज, की बस ते सांगण्याकरता सुद्धा आता टाइम उरला नाही, है की नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढं सुंदर रूप त्या भगवंताचं आहे महाराज, आहे की नाही. रात्री विजू महाराजांनी सांगितलं आपल्याला कसं आहे तो भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, एवढा सुंदर तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मग जी गवळण तिला पाहायला जायचे, तिचं मन तिच्या ताब्यात राहत नव्हतं. तुका म्हणे छंदे आणि मन मोहिले गोविंदे. आणि आपल्याला सुद्धा आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर हे मन भगवंताच्या चरणावरती, भगवंताच्या स्वरूपावरती, भगवंताच्या नामावरती एकनिष्ठ करा. अख्खं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या जीवनाचा उद्धार होण्याकरता तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबा रखुमाये मना मना सर्वजण टाळी वाजवा, माय बाप हो टाळी वाजवा. अरे जय डोबार कुमाई, जय 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 ठोबार कुमाई, हरि जय 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 ठोबार कुमाई, जय 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 ठोबार कुमाई, जय जय ठोबार कुमाई, 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 वरदारी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय. असं स्वागत लग्नात पण नाही झालो. सगळ्यांचं प्रेम हे महाराज आमच्या सुदर्शन भाऊचं, मित्र परिवाराचं, सर्व गावकरी मंडळीचं, आहे का नाही. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण घरी आनंदल्या नरनारी. आणि भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले महाराज, आणि भगवंत रांगू लागले, रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, रांगत रांगत रांगत. वा टाळी वाजवा. आणि रांगू लागले भगवंत, आहे का नाही महाराज. कसे रांगू लागले? तळवे तळहात तळहात टेकीत, आणि डाव्या गुडघ्याने रांगत. आणि रांगता रांगता देव टाईम कमी असल्यामुळे मोठे झाले महाराज, फिरू लागले. आणि भगवंत काय करू लागले महाराज?
खोड्या करू लागले खोड्या. कोणत्या खोड्या करू लागले हो? लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी 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 मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन घरा मुचा घरा येऊन चोरी करी दई दूध लोणी करी दई दूध लोणी घरा मुचा येऊन खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन 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 खोड्या करू लागले भगवंत. आणि एक एक गवळण गाराने घेऊन येऊ लागले महाराज. आणि यशोदा मातेला सांगू लागले, यशोदा माते तुझ्या कृष्णाला काहीतरी कृष्णा तुला मी ताकीद करते घराला कुणाच्या कधीतरी जाऊ नको कान्हा रे घराला कुणाच्या जाऊ नको रे आणि सांगू लागली माता की कुणाच्या घराला जाऊ नको. पण गवळणी गाराने सांगू लागल्या महाराज. यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग तुझ्या प्रेमाला काहीतरी राग का तुझ्या प्रेमाला काहीतरी राग का यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग एवढ्यावरच थांबले नाही तर गवळणी म्हणू लागल्या, एवढ्या त्रस्त झाल्या म्हणे की आता सांग आम्ही गोकुळात राहावं राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे सुखावे कृष्णाला सांगावे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का राहावे गोकुळी राहावे का तुम्हाला सुट्टी देईल ती जाण्याकरता. आम्ही गोकुळात राहावं का जावं सांगा म्हणू लागले. त्यावेळेस एवढा त्रास दिला अक्षरशः भगवंत म्हणले की आता बाहेर त्रास देऊन चालणार नाही. खोड्या केल्या कितीही बाहेर खोड्या केल्या तरी आईचं अंतकरण एवढं शुद्ध आणि पवित्र असतं महाराज. निस्वार्थ प्रेम आईचं असतं. आणि बाहेर किती जरी खोड्या केल्या तरी आईला वाटतं की माझ्या बाळासारखं माझ्या लेकरासारखं लेकरू नाही आहे का नाही. यशोदा माता सांगायची कालटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ 5 घेता गोकुळच्या नारी. कालच घेतला आळगे गोकुळच्या नारी कालच घेतला आळगे बाळाची गुणाचे सण ग. बाळ दिसते ज्योतिर्मा. काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी राणे गे गोकुळच्या नारी गोकुळच्या पण आईला खरं वाटे ना महाराज. पण आईला वाटलं एवढे गाराणे ज्या आरती येतात निश्चित हे कुठंतरी ढाब्यावर गुटी हाणत असल खोड्या करत असल म्हटले. मग म्हणले काही प्रौढ वयाच्या माता बाया सांगू लागल्या की यशोदे तुम्हाला असं वाटतं का मुलांना खोड्या करू नये. मग एक काम करा संकष्ट चतुर्थी व्रत संकष्ट चतुर्थीचं व्रत अवलोकन केलं
यशोदा मातेनं. आणि मग गणपती बाप्पाला महत्व प्राप्त होण्याकरता जवळजवळ एक महिना भगवंताने खोडी नाही केली. एक मास देवे खोडी नाही केली, प्रथिती आली यशोदेशी. पण मग पुढचा प्रसंग असा आहे, ज्यावेळेस त्या जो काही व्रत यशोदा मातेने केलं तर त्याचं समारोपासाठी जे काही नैवेद्य आणून ठेवले होते तेच काय केले महाराज भगवंताने ग्रहण केले. एवढंच नाही तर गणपती उचलला आणि गणपतीच काय केला, पोटात टाकला. तरी मग यशोदा मातेला म्हणू लागली की अरे इथे गणपती होता, गणपती काय झाला. त्यावेळेस सांगू लागले, ऐका नाही, हसू लागले. कोण, भगवंत म्हणू लागले, देवासीच पुसे देव काय झाला, हसे आले बोला याचारी. मग तेव्हा यशोदेला मातेला कळालं की हे खोड्या करते ते खरं आहे. मग तू एक काम कर म्हणे, उद्यापासून उद्या जाई राणा सवे घेवोनी गोदना, सवे घेवोनी गोदना, सवे घेवोनी गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, गोदना गोदना गोदना. तू आता गावात राहायचं नाही, गोधन घे आणि कुठं जाय, रानामध्ये जाय. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना. मग भगवान श्रीकृष्णानं सगळे आपले सौंगडी गोळा केले, जे खोड्या करायला सोबत होते ते. आणि मित्र तसेच असावं महाराज, आहे का नाही. जे खोड्या करताना सोबत असले ते चांगल्या काळात सुद्धा सोबत राहिले पाहिजे महाराज, आहे का नाही. मग म्हटले चला रे तुम्ही सर्वजण उद्या काय करा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा. खांद्यावरी कंबळी, हातामध्ये गाठी, खांद्यावरी कंबळी, हातामध्ये गाठी. खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी. चारी कसे देऊ सावळा जगदठी, कारी कसे देऊ सावळा जगदेठी, सावळा जगदठी, सावळा जगदठी. सावळा जगदेठी, सावळा जगदेठी. खांद्यावरी कंबळी, हातामध्ये गाठी, खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी, खांद्यावरी कंबळी, हातामध्ये काठी. हातामध्ये गाठी. दीड वाजत आला महाराज. भगवान श्रीकृष्ण पोहोचले, गोधने चारू लागले. पण नुसतेच चारत नव्हते, त्या ठिकाणी नामदेव वा खेळ खेळायचे. अबम पोऱ्या मामा, मामा पोऱ्या मामा. हमम पोरा मामा, हमम पोरा मामा, हमम पोरा मामा, हमम पोरा मामा. डुगरी वाजे डमामा, डुगरी वाजे डमामा, डुगरी वाजे डमामा. डुगरी वाजे डमामा. मामा पोऱ्या मामा, मामा पोऱ्या मामा. हमम पोरा मामा, मामा मामा पोऱ्या मामा. बघ तू बघती बघ पोरा त्रिभुवन खेळ मांडू, बघ तू बघती बघ पोरा त्रिभुवन खेळ मांडू. बघतो बघती बघ पोऱ्या त्रिपुरा खेळ मांडू, बघतो बघती बघ पोऱ्या त्रिपुरा खेळ मांडू. खेळ विटी नाडू पोरा, खेळ विटी नाडू, खेळ विटी नाडू पोरा, खेळ विटी नाडू. तू बघ तू बघती बघ पोरा त्रिभुवन खेळ मांडू, बघ तू बघती बघ पोऱ्या त्रिपुरा खेळ मांडू, बघतो बघती बघ पोऱ्या त्रिपुरा खेळ मांडू. मांडू मांडू. घाई गडबडीत एकदाचे खेळ खेळले महाराज, आहे की नाही. आणि खेळल्याच्या नंतर ते गोपाळ म्हणू लागले, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आज तसा उपवास आहे म्हणा, आहे का नाही. पण देवा खूप वेळ झाला, आता काय कर, आम्हाला भोजन करण्याकरता दे, प्रसाद दे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी पण भगवंताने परत सर्वांना एकत्र केले. जी शिदोरी होती ती एकत्र केली आणि भगवंताने तो प्रसाद सर्वांना वाटायला सुरुवात केली महाराज. आणि एकमेकाला सर्वांनी तो प्रसाद दिला, एकमेकाच्या मुखामध्ये तो प्रसाद घालतात. तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी सेवन करायचा. एकदा सर्वांनी भजन करा, एकदा हात वर करा बरं सर्वांनी. 2च मिनिटं चांगले, आता 2 मिनिटं फक्त भजन करायचं. एवढ्या वेळ तुम्हाला त्रास दिला का, त्रास दिला का,
तिकडं कोण म्हणलं हो हा. त्रास दिला नाही, फक्त 2च मिनिटं सर्वांनी भजन करायचं हा, आणि चांगलं करायचंय हा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 तुलेले तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, टाळी टाळी टाळी, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, हरि ओम 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, भगवंतानं जो काला केलाय तोच काला या ठिकाणी आपल्याला करायचा आहे का नाही. कोणी उठू नका, फक्त आता 10च मिनिटं आहे का नाही, काल्याचा अभंग होईल. तत्पूर्वी एक सेवा, जशी माझ्या बुद्धीला जमली त्या प्रकारे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबापांना, सर्व ग्रामस्थ मंडळींना, परिसरातील सर्वच आता या ठिकाणी उपस्थित झालेले भक्तगण आहेत, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि जशी माझ्या बुद्धीला जमली त्या प्रकारे या ठिकाणी थोड्यासा तोडक्या मेडक्या वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो, हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तसेच तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप आहात, तुमच्या चरणावरती या ठिकाणी सेवा अर्पण करतो. आणि जरी का बालक बबुडा बोले तो वाकुडा इचुका पावले, ते चोज करुणी माऊले रिजे जेवी, या युक्तीप्रमाणे एखादा शब्द अपशब्द जर गेला असेल तो माझा बुद्धीचा दोष. जे काही चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा, जे काही वाईट असेल ते माझं मला परत करा. एवढा मोठा रुमाल कशासाठी आणलाय मी? त्याच्याकरताच आणलाय. गठुडं बांधतो आणि जाता जाता भगवान दादाच्या घरापाशी सोडून नाही देत महाराज. त्या चुका काय करतो, सुधारवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जे काय असेल ते चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. जाता